काल मुंबईमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जी माहिती मिळते त्या पद्धतीनं. तरी संपूर्णपणे मुंबईत तुंबलेले आहेत, रस्ते बंद पडले आहेत, ट्रेन्स खोळंबल्या आहेत. ही सगळी अवस्था झालेली आहे. याचा अर्थ असा की मान्सून पूर्व जी तयारी करावयास पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळ खंडोबा झाला असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढं जावं लागतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मान्सून पूर्व तयारी ही फार महत्त्वाची असते मुंबईकरता. पाणी तुंबतं हे सगळ्यांना माहिती आहे, काय करावं लागतं हे माहिती असताना ही परिस्थिती होणं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आणि यामध्ये आमदार आहेत की अधिवेशनाकरता येत आहेत, मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे. याचा अर्थ असा की ज्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे. सर, पण वारंवार ह्या समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतंय. आता आपण पाहिलं की काल रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मुंबईची लाईफलाईन जाम झाली आहे. खरं आहे की मान्सून पूर्व तयारी ही मुंबईकरता करावीच लागते की यावेळेस व्यवस्थित झालेली नाही याचा अर्थ एवढाच याचा अर्थ होतो आहे. म्हणजे प्रशासन म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे. आता खरं जे लोकनियुक्त अशा प्रकारचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधी येणं आवश्यक होतं ते टाळण्यात आलं, वर्षानुवर्ष टाळण्यात आलं. कारभार झाला तो अधिकाऱ्यांचा झाला किंवा इथून पालकमंत्री आता ऑफिसेस उघडायला लागलेत निर्णया ठिकाणी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा कधी नव्हतं ह्या गोष्टी पाहाव्यास मिळत आहेत. आणि यामध्ये प्रचंड पद्धतीनं ज्यावेळेस काम होत असतं त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि काम मात्र होत नाही ही अवस्था आहे. याचा सगळ्या जो त्रास असतो तो त्रास सर्वसामान्य जनतेला काढावा लागतो, ही परिस्थिती आहे. मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी नालेसफाईची पाहणी केली होती निवडणुका झाल्यानंतर. कुठेतरी उशीर झाला, सगळ्या निवडणुका खर्च होते. खरं म्हणजे आता आशिष शेलार हे आमदार आहे, त्यांच्या मतदारसंघापुरतं किंवा ते पाहू शकतात काही गोष्टी, परंतु पाहून झालं काय असा जर प्रश्न आहे. ते तर अध्यक्ष आहेत मुंबईचे सत्ताधारी पक्षाचे, परंतु वस्तुस्थितीमध्ये काही घडलं नाही हेच दिसतंय आपल्याला. हिट अँड रन प्रकरण आहे ते वाढत चालले, सारखे हिट आणि रन चाललेले आहेत. धनदांडग्यांचे मुलं गाड्या चालवतायत. विशेषतः त्यामध्ये हे दिसतं का सत्ताधारी जे आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मुलं यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसत आहेत. यात प्रामुख्यानं दिसत आहेत. सत्तेचा जो जास्त अहंकार असतो, सत्ता आमच्या हातात आहे हे वाटणं त्या कुटुंबाला, याच्यातून या गोष्टी घडत असाव्यात असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे. पुण्यामध्ये आपण पाहिलं, रात्री मुंबईमध्ये पाहिलं, सगळ्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत कुटुंब येथे हे घडतं का? तर हा अहंकार आलाय कुठून या सत्ताधाऱ्यांना? याचा अर्थ असा की सर्वसामान्य जनतेच्या जीवाची काळजी करायला तयार नाही. यांना प्रचंड अहंकारातून हे सत्ताधारी आणि धनदांडगे यांच्यातून हिट आणि रन हे सुरू झालेलं दिसतंय. थोरात साहेब, पण ह्या सगळ्या वरळीच्या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये राजेश शहा हे शिवसेनेचे उपनेते आहेत शिंदे गटातले. त्यांचा मुलगा अजून देखील अद्याप फरार आहे, परंतु ते पोलीस कस्टडीमध्ये. नाही, मी तर सांगितलं याच्यात कोण सापडलं. पुण्यामध्ये सुद्धा कोणते आमदार होते, यामध्ये कोण लोक होते हे पाहिलं, किंवा आज मुंबईचं पाहतोय आपण तीच परिस्थिती दिसते. महाराष्ट्रात सुद्धा आणखी 2-3 हिट अँड रनचे प्रकरण झाले ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचेच कुटुंब आहेत. हे मोठं आश्चर्यकारक आहे. खरोखर एक शेवटचा प्रश्न, उद्या पुरवणी मागण्या अजित पवार सभागृहात मांडणार आहेत. कशा पद्धतीने आधीच राज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, परत अजित पवार उद्या पुरवणी मागण्या मांडणार आहे. बजेटमध्ये मोठ्या पुन्हा पुरवणी मागण्या. पहिलं बजेट दिलं, दुसरं बजेट दिलं, आता पुरवणी मागण्या. लाखो कोटी रुपयाच्या अशा पद्धतीनं मागण्या केल्या जात आहेत. पूर्णपणे कर्जाचा डोंगर या राज्यावर उभा केला जातोय. उद्देश मात्र फक्त निवडणुकीला सामोरं जाण्याकरता आश्वासनं देणं, जनतेला भुलवणं, त्यांची दिशाभूल करणं हा उद्देश ठेवून पूर्णपणे मागण्या मान्य केल्या जात असतात. म्हणजे त्या पद्धतीनं मागण्या मांडल्या जात असताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि हे कोणत्याही मागण्या शेवटी पुऱ्या होणार नाही, कारण शेवटी पैसा हा तिजोरीत असावा लागतो. ती परिस्थिती या राज्याची राहिलेली नाही.